श्री स्वामी समर्थ. आज वरुथिनी एकादशीच्या या पवित्र दिवशी जर तुम्ही हा एक छोटासा दिवा योग्य ठिकाणी लावला तर लक्ष्मी माता अक्षरशः धावत तुमच्या घरी येऊ शकते आणि तुमच्या आयुष्यातील पैशांची अडचण संपायला सुरुवात होऊ शकते. पण हा उपाय करताना एक गुपित आहे, ते जर तुम्ही चुकवलं तर याचा काहीही फायदा होणार नाही. तर नमस्कार मित्रांनो, आजचा दिवस हा खूप खास आहे कारण आज वरुथिनी एकादशी आहे. एक असा दिवा ज्याला आपल्या धर्मात खूप मोठं महत्त्व दिलं जातं. असं म्हटलं जातं की या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी केलेले उपाय 1000 पटीने फळ देतात. आणि म्हणून आज मी तुम्हाला एक असा सोपा पण जबरदस्त उपाय सांगणार आहे जो तुमचं नशीब बदलू शकतो. हा उपाय तुम्हाला संध्याकाळी सूर्यास्तानंतर करायचा आहे. घरामध्ये शांत वातावरण असू द्या आणि मनामध्ये पूर्ण श्रद्धा ठेवा, कारण श्रद्धा असेल तरच हा उपाय काम करतो. संध्याकाळी सूर्यास्तानंतर तुम्ही तुमच्या घरातील देवघरात किंवा मुख्य दरवाजाजवळ एक छोटासा दिवा लावा. शक्य असेल तर तुपाचा दिवा लावा, नाहीतर तेलाचा दिवा देखील चालेल. पण दिवा लावताना एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, दिवा हा पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवायचा आहे, कारण या दिशा लक्ष्मीला आकर्षित करतात असं म्हटलं जातं. आता इथे बहुतेक लोक चूक करतात, ते फक्त दिवा लावतात आणि निघून जातात. पण तुम्ही तसं करू नका, कारण या उपायाचं खरं गुपित इथेच आहे. दिवा लावताना तुमच्या मनात माता लक्ष्मीचं स्मरण करा आणि हलक्या आवाजात 11 वेळा ओम श्री लक्ष्मी नमः या मंत्राचा जप करा. आणि हा मंत्र म्हणताना तुमच्या मनात एकच भावना ठेवा की लक्ष्मी माता तुमच्या घरी येत आहे, तुमचं घर धनधान्याने भरून टाकत आहे. कल्पना करा, तुमचं घर सुख शांतीने भरलेलं आहे, पैशांची अडचण हळूहळू दूर होत आहे, प्रत्येक कामामध्ये यश मिळत आहे. ही सकारात्मक ऊर्जा तुमच्या आयुष्यात बदल घडवायला सुरुवात करते. हा उपाय करताना तुमच्या मनात कोणताही राग, द्वेष किंवा नकारात्मक विचार नसावा, कारण जिथे नकारात्मकता असते तिथे लक्ष्मी कधीही थांबत नाही आणि दिवा लावल्यावर तो दिवा विझणार नाही याची काळजी मात्र घ्या. हा छोटासा उपाय तुम्हाला खूप मोठा बदल देऊ शकतो. अनेक लोकांनी हा उपाय करून त्यांचं नशीब बदलताना पाहिलं आहे. अनेकांचे अडकलेले पैसे यामुळे परत मिळाले आहेत. अचानक आर्थिक मार्ग उघडले आहेत. घरामध्ये सुख समृद्धी आली आहे. जर तुम्हालाही वाटत असेल की तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल व्हावा तर हा उपाय नक्की करा. पूर्ण श्रद्धेने हा उपाय तुम्हाला करायचा आहे.